काल असंच आपल्या घराच्या अंगणातनं फिरत असताना ना समोरच्या झाडावरच एक आम्हाला निसर्गाने भेटवस्तू दिली होती. ते म्हणजे हे मधाचं पोळं. एका एका थेंबामागे मधमाशीची मेहनत, कष्ट, एकजुटी दडलेली असते, हो ना? आणि हे पोळं पाहिलं आणि वाटलं की इतक्या प्रेमाने मधमाशीने साठवलेला हा मध चाकायला तर हवाच. आणि ते ना संध्याकाळची सगळी जेवणं वगैरे आवरली आणि मग ह्यांची तयारी मध काढायची. ह्यांनी तोंड वगैरे पॅक केलं. आता ही तर थोडीशी चिपाड आणली होती धूर करण्यासाठी आणि ते बघा थोडीशी जाळून थोडंसं पेटलं की त्याचा दूर होईल असं म्हणून. आणि 2 दिवस झाले ह्यांना सर्दी आणि खोकला होता, त्याच्यासाठीच आम्हाला देशी मध काढायचा होता, म्हणून आम्ही ठरवलं की आज संध्याकाळी हे मधाचं पोळं काढायचं म्हणून. मधाच्या पोळ्याखाली मग इथे काय धुराचं ते चिपाडं तिथं ठेवली. आणि आता तुम्ही म्हणचाल तर माशा मरतात ताई, तर माशा मरत नाहीत, त्यांना धूर लागला ना दिसत नाही आपल्याला चावायसाठी, त्याच्यामुळे धूर करूनच मधाचं पोळं काढावं लागतं. आणि इथे बघा किती छान मस्त मध निघालेलं आहे. आता बघू किती निघतोय त्यातून खाण्यासाठी. तर आता हो का इथे बघा एवढा म्हणजे थोडाच निघाला, एक 2-4 चमचे मध निघाला, पण एवढा छान आणि स्वच्छ, इतका छान वाटत होता खायला की काही विचारू नका. चला बाय.